फायनली आम्ही बीचवर पोहोचलेलो आहोत. आणि आम्ही बघा आता आलोय रॉक गार्डन मध्ये. फॅमिली गोव्याला जाऊ शकत नाही. हा कोण जाते आंघोळीला? पहिला पाणी तापलंय. आंघोळीला कोण जाते? धावतात बघ. ए रानात जाऊ नका रे, लांब दम भरायला आलाय. लक्ष द्यायला पाहिजे. फिरवा ए, लांब जाऊ नका दोघं पण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर घरातल्या कामाची लगबग चालू आहे. अर्धी कामं झाली, अर्धी अजून बाकी आहे. सगळ्यात आधी मी आता घेतलाय चहा प्यायला. आणि ह्या दोघांची ना मस्ती चालू आहे, लपाछपी असं सगळं चालू आहे दोघांचं. वाघ्याला जायचंय बाहेर, पण शेरूला जायची इच्छा नाही आहे, त्याच्यामुळे दोघांचं सगळं चालू आहे. वाघ्या इथे आहे. तर आज आम्हाला जायचंय बाहेर सकाळी सकाळी, त्याच्यामुळे लवकर उठून सगळ्यांची तयारी चालू आहे. आंघोळ्या पांघोळ्या आणि घरातलं काम पण पटपट उरकायचं आणि निघायचंय. सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांचं खाणं पिणं मी आता तयार करून घेते आणि मग बाकीचं सगळं. आता कुठे फिरायला जाणार असते काय मला अजून काही माहीत नाही आहे, पण थोडंफार तुमच्याशी शेअर करीन बाहेर गेल्यानंतर. म्हणजे लवकर निघायचं आहे, म्हणजे उन्हाचा तडाखा वाढायच्या आधी लवकर निघायचं आहे. त्याच्यामुळे जरा घाई चालली आमची. वातावरण तुम्हाला आजचं सांगते. मग अशी दरवाजा उघडला ना उठल्यानंतर इतका थंडगार वारा ना, खूप मस्त वातावरण. असं कुठेतरी पाऊस पडला असं वाटतंय आम्हाला. त्याच्यामुळे एकदम छान असं थंडीसारखं वाटतं असं. तर चला आता हा चहा पिऊन घेते आणि मग बाकीचं सगळं करून घेते. या दोघांना पहिला आधी खाऊ पिऊ घालते आणि मग बाकीचं सगळं. कुठे गेलं हे? ये शेरू ये. त्यांची ना मस्ती चालू आहे मगापासून. इकडे वाघ्या धर गे. वाघी बाबू ये. शेरू गेले दोघं जण मस्ती करत करत बाहेर. हे दोघं जण लांब नको जायला, नाहीतर मग परत ना जायला आम्हाला उशीर होईल. मग कुणाचे बाबा चालले CNG भरायला. कोणाला? हा, तर निघते वेळीच जेवायला जायचंय. निघाल तू. हा, तो येईल मागे, गाडीच्या मागे येईल. ते CNG भरायला चाललेत. नंतरला मग लाईन असते, मग उशीर होतो. मग चल या इकडे वाघ्या शेरू, चला इकडे या. या शेरू शेरूले आगाव आहे, शेरूले आगाव. ए चला या इकडे या दोघांनी पण. ते गाडीच्या मागणं आहे तिला. आता एकाला बांधून ठेवू, नाही तर कोणाला तरी शेरूला बांधून ठेव. शेरू येईल माग. चला, ते आंघोळ्या पांघोळ्या चालू आहेत, झाल्यात सगळ्यांच्या. आता कुणाला गेल्या आंघोळीला. चला ते बघा धावले धावले. ए लांब जाऊ नका रे. हे लांब गेले ना तर सगळी गडबड होऊन जाईल. गेले लांब, गेले लांब. लेट होईल परत. आले 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 आले. हा, हे बघा वाघ्या शेरूचं चिकन ठेवलंय गरम करत आणि ही अंडी बॉईल करते वाघ्या शेरूसाठी. चला पटकन करून घेऊया. निघण्याची तयारी. दोघं चंगू मंगू बसलेत. ह्यांचीच जरा मला भीती वाटते मागे लागायची. त्याला पण ते खाऊ. दोघं जण जेवण वगैरे झालेत. कुणाल चल. कुणाल पण रेडी झाला आहे, फक्त दारा खिडक्यानं
बंद करतोय. जग घेतला पाण्याचा. आज बीचवर जायचं ना म्हणून हाफ पॅन्ट. त्याला कुणाला झाली तयारी बघा. टॉवेल बिवेल सगळं घेतलेलं आहे. बीचवरती जायचंय ना म्हणून. हा बघा शूज बीच सगळं पाण्याचा जग. हा ते सगळं मागे जाऊ दे. तो टॉवेल पण मागे जाऊ दे. हा कुणालचे काका बघा गॉगल बिगल लावून. तू पण लावायचं ना गॉगल. आहे ना एक. काय वाटतं 440 म्हणजे काय म्हणजे. हा चला चला चला. तर आज खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षानंतर मी आज घराबाहेर पडले फिरण्यासाठी. अशी घराबाहेर पडतेच मी, पण खास आजचा दिवस होता फिरायचा. त्याच्यामुळे खूप असं म्हणजे आनंद. कुणालसुद्धा जाम खुश होता, कारण गेले कित्येक दिवस झाले त्याला ना असं म्हणजे रुटीनचा कंटाळा आला होता. त्याला पण फिरायला जायचं होतं. आणि फायनली बघा आम्ही घरातून निघालेला आहोत फिरायला. तर आज आम्ही जाणार होतो देवबागला. देवबाग बीच आहे ना, तिथे जायचं होतं. म्हणजे अगोदर ठरवलं होतं की तारकर्ली वगैरे, पण कुणाल जेव्हा म्हणाले की नाही आज आपण आधी की नाही देवबाग बीचला जाऊया आणि त्याच्यानंतर मग बघू आपण पुढे कसं जायचं ते. तर थोडासा बघा प्रवास करत आम्ही पोचलो मालवणमध्ये आणि देवबाग बीचला जायला एक थोडासा वेळ फक्त बाकी होता. आणि हे बघा फायनली आम्ही बीचवर पोचलेलो आहोत. ऊन चांगलं भरपूर आहे, पण कडाक्याचं ऊन आहे. हे बोटीमध्ये जात आहे. बोटीमध्ये बघा मस्त बीच आहे आणि भरपूर पब्लिक सुद्धा आलेलं आहे फिरायला इथे. हा बीच आहे देवबागचा बीच. देवबाग बीच. इथे ह्या साईडला ठेवा, मी बसते तिथे ठेवा. आणि हे बघा दोघंजण गेले भिजायला. कुणाला आणि कुणालचे बाबा दोघंजण भिजतायत. आणि समुद्राच्या लाटा बघा कशा अगदी पायाजवळ येतात. हे बघा भरतीचा टाइम आहे. टाइम भरतीच आहे. हा दिवा लाट आली. मस्त वाटतं बघा. काय हा ते बघा. आणि आता आम्ही सर्वजण बोटीमध्ये बसतोय. म्हणजे तिथे आता बसलो होतो ना आम्ही, बोटीची वाट बघतो. आता बोट आलेली आहे. आता बघू कुठे कुठे फिरवतात ते तुम्हाला मी दाखवते. थोडाफार शेअर करते तुम्हाला. पण छान आहे, मस्त बीच आहे. आम्ही ह्या बीचवरती आता ही माझी ना 4थी फेरी आहे. कुठल्या बोटमध्ये जायचं आहे ती येते ती. चला बोटीमध्ये जाऊया. लाटा पण कशा येतात ना. तो या बोटीत आता आम्ही बसायचं. पाणी एकदम निव्वळ आहे. घाण नाही या पाण्यामध्ये. एकदम मस्त स्वच्छ पाणी. मासे पण आहेत ना बारीक बारीक. हा हे जास्त पुढे दाखव जाऊ. ऐकलं काय बोट आली. हा आपण 4 जण बसणार याच्यामध्ये. हा चला. हा
तिकडे उन्हामध्ये कुठे ह्या साईडला ये. बोट तिकडे पलटी होऊन जाईल. या साईडला ये. कुठपर्यंत जाणार आता ही बोट? अच्छा हा हा हा. मस्त वाटतं. हा वारा मस्त गार येतो ना, एकदम एकदम थंडगार वारा येतो बघ. जा हा जा मग बस जा. ते ते आहे ना, ते काय त्याला बोलतात, ते छत्री पॅराशूट ना त्याला काय म्हणतात? हा पॅराशूट मध्ये. हे बघा काय मस्त वाटते बोला हा समुद्र, आणि इतका मस्त थंडगार वारा येतोय. ते कुणालचे बाबा वेड्यासारखे बघा त्या उन्हात जाऊन बसलेले. वेडे झालेत ते, आज वेडे झालेत. कुणाला त्याच्यामध्ये बसायचं पॅराशूट मध्ये. पॅराशूट बोलतात ना कुणाला त्याला. जा मग बस. मस्त वाटतं, गार वाटतं एकदम. हा बघ किती लांब आलो आपण बघ कुणाल. बघ बीच पासून किती लांब आलो. नेटवर्क नसेल. मला आवडते, मी घेतलोय. हा संगम पॉइंटचा एरिया. हा त्यांच्याकडे लाटा वगैरे दिसतात बघा. हा हा सर्व या संगमच्या लाटा आहे तिथे. अच्छा हा 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 संगम, ही आपली नदी, ही कर्जली नदी आणि अरबी समुद्र. अच्छा. त्याचा इथे हा संगम झालेला आहे. हा 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 हे बाजूला हे भोगवे बीच, त्याच्या पलीकडे राहिलं निवती बीच, निवती किल्ला, गोल्डन रॉक, ते सर्व तिकडे राहिलं. अच्छा हा त्या साईडला पण लोक असते. हा निवती आहे ना लोक वस्ती. आपण गेलेलो, आम्ही गेलेलो. हा संगम पॉइंट बदलला की डॉल्फिन पॉइंटचा एरिया चालू होतो. म्हणजे डॉल्फिन मासे वगैरे आहेत का इथे? पण ते असं नशिबाने कधी दिसले तर. टाइम असेल ना त्यांचा. अच्छा तुम्ही जाऊ शकता. मस्त वाटतं ना समुद्र. आणि ते घर पण आहे का तिकडे? काय आहे ते? अरे तिकडे वेगळा एरिया आहे. हा देवबाग, हा तो तिकडला एरिया वेगळा. तिकडनं जी पर्यटक येतात ना हा ते वेगळे येतात. अच्छा हा बोटी वगैरे लागतात. काय मस्त आहे बघा, किती सुंदर दिसते. दिसतात. हा हा बघितल्या. हा छान आहे. गाव आहे. मन प्रसन्न झालं एकदम. मस्त वाटतं ना. हे बघ मिनी केरळ ना. हा बघा हा मिनी केरळचा भाग आहे. अच्छा हा 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 किती सुंदर आहे बघा. छोटा केरळ, छोटा केरळ. सगळीकडे नारळाची झाडं, नारळाच्या झाडांनी गच्च भरलेलं असं. बांधकाम पण समजलं कसं. हो ह्या बोटीचे काय पैसे घेतात ते लोक? ह्या बोटीचे काय पैसे घेतात? काय की काय पैसे घेतात? 200 रुपये एकाला 200 रुपये. पण ते चालवायला कोणाला यायला पाहिजे. ते दम लागत असेल चालवताना. हा दम लागतो ना ते चालवायला. हे आपण फक्त आपण इझी बसलोय. ते बघा त्या बोटी हाताने चालवायच्या. वळवायला लागतं ना ते. बांधून ठेवलं असेल ते. त्यांची रशी बांधली असेल. रशी असेल ना बांधलेली बोटीला. बोटीला रशी बांधलेली असेल ना. मग आपणच बोलवत जायचो. असं आहे का? पण ते डुबत बिबत नाही काय हो? ते इतकं छान वाटत होतं ना बोटीमध्ये बसून. म्हणजे आणि तो समुद्र वगैरे बघितला, ते निळसार पाणी बघितलं ना, इतकं प्रसन्न वाटत होतं ना. सगळं थकवा आमच्याकडे निघून गेला होता. खूप छान वाटत होतं. आता ह्या बोटीबद्दल थोडंसं सांगते. म्हणजे आता ह्या बोटीमध्ये आम्ही बसलोय ना, फॅमिली वरती ते पैसे असतात. म्हणजे आपण पॅकेज म्हणजे 1000 रुपयापासून पॅकेज आहे ते. म्हणजे फॅमिलीचे कितीही मेंबर असू दे, तुम्ही त्या पॅकेजमध्ये सगळेजण बसणार. असं नाही की आता समजा 8 माणसं आहेत किंवा 10 माणसं आहेत तर जास्त पैसे, 2 माणसं आहेत तर कमी पैसे, असं काही नाही. फॅमिलीच्या हिशोबाप्रमाणे बोटीचे पैसे किती ठरलेले आहेत. आणि त्याचबरोबर माहितीसुद्धा, म्हणजे ते जे भाऊ बघा होते ना बोट चालवणारे, त्या आपल्याला सर्व माहिती, म्हणजे आपण इथे आजूबाजूचा जो परिसर आहे ना समुद्राच्या बाजूला, ते सगळ्या त्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला सगळं सांगतात की कुठली नदी आहे, काय आहे, सगळी माहिती बोटिंग करताना आपल्याला दिली जाते. आता बघा आम्ही इथे आलेलो आहोत मध्येच, म्हणजे बेटावरती, समुद्राच्या मधोमध असं बेट केलेलं आहे. आणि तिथे असे वेगवेगळ्या काय त्याला म्हणजे बोटिंग वगैरे आहे. तिथे भरपूर आहे तिकडे फिरण्यासाठी.
परत खाण्यापिण्याची पण सोय आहे. समुद्राच्या मधोमध वेगवेगळे पदार्थ इथे, म्हणजे उकडीचे मोदक, स्पेशली उकडीचे मोदक आहे ना इथे म्हणजे फेमस आहेत इकडचे. समुद्राच्या मधोमध खायला मिळतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि मला म्हणूनच असं वाटलं की तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी. आता तुम्हाला बघा समोर ते दिसत आहेत, तुम्हाला ते नेट वगैरे जाळ्या वगैरे लावून अशा घरासारखं उभं केलेलं आहे. आणि तिथे सगळ्या जे पर्यटक येणार ना त्यांना बसण्यासाठी वगैरे खास व्यवस्था, आणि जे काही ते अन्नपदार्थ तयार करणं ना ते सगळं इकडे असं किचनसारखं छान असं मस्त वाटतं बघायला. वडापाव आहे, मिसळपाव आहे, उकडीचे मोदक असे, परत थंड पदार्थ म्हणजे काय आवळा सरबत वगैरे, कैरीचं सरबत वगैरे. तर असं इकडं सगळं होतं छान. आणि भरपूर असे पर्यटक इथे आलेले होते. तर कुणाल आणि कुणालचे बाबा यांनी बाई छोटी बोट घेतलेली आहे आणि दोघं जण गेलेले आहेत ते बोट चालवायला. कुणालच्या काकांना सांगितलं तुम्ही पण जा, पण त्यांना काही असं विशेष आवड नव्हती त्याच्यामुळे ते काही गेले नाही. पण हे दोघं जण मात्र त्यांनी ते बोट घेतली. आणि ह्या बोटीचे काहीतरी म्हणजे माणसांवरती ते पैसे आहेत, ते वेगवेगळ्या रायडिंग्स इथे आहेत बोटीचे. त्याच्यामुळे म्हणजे वेळेचं बंधन नाही आहे. आत्ता पण आम्ही ज्या बोटीमध्ये बसलेलो होतो ना तिथे वेळेचं बंधन नव्हतं की तुम्हाला आता इतकंच फिरायचं इतकं, असं काही नाही आहे. आपल्या मनावरती असं सगळं होतं. आणि आता दोघंजण गेले, एक 15 ते 20 मिनटं त्यांनी ती ही जी छोटी बोट आहे ना ती चालवली आणि त्याच्यानंतर ते रिटर्न आलेले आहेत. तर भरपूर आम्ही ह्या समुद्रामध्ये फिरलो, म्हणजे जवळजवळ 1-1.25 झाला होता आमचं सगळं रायडिंग वगैरे सगळं होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या भाऊनं सांगितलं की चला म्हणून आपण जाऊया किनाऱ्यावरती. आणि मग आम्ही निघालो. म्हणजे अजून पण आम्ही थांबलो असतो ना तरी पण चाललं असतं, पण 1 वाजून गेला होता आणि जेवणाची वेळ होत चालली होती. त्याच्यामुळे आम्ही आता परत चाललो होतो किनाऱ्यावरती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की म्हणजे येते वेळी आहे ना मी तिकडे झोपाळा बघितला होता बीचवरती. आणि माझी इच्छा झोपाळ्यावरती बसायला मला की नाही खूप आवडतं. त्याच्यामुळे कुणालच्या वेळेवर मी आधीच सांगितलं होतं की मला झोपाळ्यावरती बसायचं आहे. ज्यावेळेस बघितलं ना त्यावेळेस दुसरे पर्यटकांनी तिथे बसलेले होते. त्याच्यामुळे मग म्हटलं आपण नंतर येऊन बसूया. आणि आम्ही मग बाहेर पडलो समुद्रातून आणि नंतर जाऊन आम्ही बसलो झोपाळ्यावरती. हॅलो ना जरा, हॅलो थोडासा जोर दे ना, मी हळू पिणार हॅलो ना आधी पहिला जरा. तर देवबाग बीचवरनं आम्ही निघालो आणि त्याच्या बाजूलाच दुसरा एक बीच होता, म्हणजे 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती काहीतरी दुसरा बीच होता. तिथे आम्ही पोहोचलो. आणि त्याच्यानंतर बीचवरती आल्यानंतर बघा गोळा खायलाच पाहिजे. म्हणजे आधीच कुणालनी आणि मी ठरवलं होतं की बर्फाचा गोळा बघा येतो ना तो आम्हाला ना खूप आवडतो दोघांना पण. त्याच्यामुळे बाबाला आम्ही सांगितलं होतं की नाही आम्हाला गोळा खायचा आहे बीचवरती. आणि त्याच्यानंतर इथे पोचल्यानंतर सगळ्यात आधी मी काय केलं आहे तर मस्त असा काला खट्टा आणि ऑरेंज फ्लेवरमध्ये ना आम्ही तिघांनी गोळा खाल्लेला आहे. कुणालच्या बाबांना काय आवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी काय खाल्ला नाही, पण आम्ही तिघांनी गोळा खाल्ला. आणि आम्ही बघा आता आलोय रॉक गार्डनमध्ये. म्हणजे देवबागपासून हा रॉक गार्डन आहे ना खूप जवळ आहे. बीच आहे बाजूला, मस्त गार्डन आहे. थोडंसं फिरतो आता आम्ही. हा बघा काय सुंदर आहे, मस्त बीच आहे बघा. रॉक गार्डन म्हणतात कारण इथे भरपूर असे दगड आहेत, खडक आहेत. हे दगडी आहेत म्हणून ह्याला रॉक गार्डन म्हणतात काय. हा बघा काय सुंदर बघा बीच आहे, मस्त वाटतं ना. हा खाली उतरूया ते बघा. हा हा ते कुणालच्या बाबाला जरा वेडेच आहेत ते, त्यांना असं फिरायला भरपूर आवडतं. हां मस्त बीच आहे बघा. तुम्ही जर का या ठिकाणी कधी नसाल आलात तर नक्की या. छान आहे, छान आहे. गार्डन पण आहे आणि बीचसुद्धा खूप सुंदर आहे, असं मस्त आहे बघा. तर कुणाल आणि कुणालचे बाबा यांचं पोहायचं की नाही अजून चालू आहे. आता इथे पण दोघं जण पाण्यामध्ये उतरत आहेत आणि म्हणजे इतक्या भर उन्हामध्ये त्यांचं चालू आहे दोघांचं. कुणालचे काका आहेत त्यांचं फोटो बिटो काढायचं काम चाललेलं आहे. अगदी जीवाची मजा चाललेली आहे सगळ्यांची. आता ह्याच्या पुढे आता आम्ही घरी जाणार. थोड्या अजून एक 15 ते 20 मिनिटं थांबणार आणि त्याच्यानंतर घरी जाणार. म्हणजे घरी जायच्या आधी अजून जेवायचं बाकी आहे आमचं. म्हणजे देवबाग आणि हे जे रॉक गार्डन आहे ना ते म्हणजे जवळजवळ आहे, जास्त काय असं अंतर नाही आहे. मला वाटतं एक 8-9 किलोमीटरचा फरक आहे दोघांमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जर काही ह्या साईडला कधी आलात देवबाग साईडला तर रॉक गार्डनला जरूर या, मस्त छान आहे. आता हे कसं उन्हाचा टायमिंग आहे त्याच्यामुळे जरा थोडीशी अडचण होते ना, तर संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस आलात ना खूप छान आहे, मस्त फिरणार काही ते छान. आणि खाण्यापिण्याची सोय पण आहे या साईडला. थोडंसं महाग आहे इथे, म्हणजे प्रत्येक प्राईस जी आहे ना ती अशी जास्त आहे, डबल टिबल आहे. थोडंसं महाग आहे पण बाहेरच्या साईडला
म्हणजे आपण ह्या बीचच्या बाहेर वगैरे पडलो ना तर आहेत बऱ्यापैकी स्वस्त आहे इथे खाणंपिणं. फिरून का अजून बाकी आहे भिजायचं? हा माणूस आहे ना जरा वेडा माणूस आहे हा. हा दिवसभर तुम्ही या पाण्यात ठेवलं ना तरी पण त्यांची एनर्जी काही कमी नाही होणार. हा इथं आता भरती आहे पाण्याची, नाही तर भरती नसते ना तर इथे आपल्याला खाली जायला मिळालं असतं. आणि मग हो ना, नाही आता खेकडे बघितले ना भरपूर आहे तिथे, पण पाण्याची भरती आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे वरच थांबावं लागलं. जर का ओहोटी असते ना तर खाली हा जो बीच आहे ना तिथे आपल्याला चालायला वगैरे असं मिळालं असतं. पण छान आहे ना, मस्त आहे, मला पण आवडलं. देवबागला मजा आली ना, पण देवबागला जाम मजा आली. काय बीच आहे आणि काय मस्त आहे तिकडचं, खूप छान. हां हां नाही नाही, आता हे जे देवबागचं आहे ना ते आपण शब्दात सांगून समजणार नाही, असं प्रत्यक्ष यायला पाहिजे. हां कोकणातले बीच आहेत ना. हा देवबागचं तुम्हाला मी खास करून सांगेल की तुम्ही देवबागला या तुम्ही सगळ्यांनी. असं फॅमिली गोव्याला जाऊ शकत नाही, हां फॅमिलीचं काय काम नाही गोव्याला. हां गोव्याला जाण्यापेक्षा जी इकडे एन्जॉयमेंट आहे ना हां खरी आहे. देवबाग बेस्ट आहे, बेस्ट आहे देवबाग, खूप मस्त आहे. भरपूर इकडे फिरण्यासारखं. हां 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 कुणाला येतोय तर देवबागच्या इथे ना जेवणाचं वगैरे पण खूप स्वस्त आहे. त्या साईडला असं काही महाग वगैरे नाही आहे, कारण आम्ही ना बघितलं ना जाता जाता जितकी पण तिथे घरं आहेत ना समुद्राच्या बाजूला सगळीकडे जेवणाची राहण्याची सोय मस्त प्रकारे. आणि असं पण नाही की भरपूर असं महाग आहे, असं काही नाही, खूप स्वस्त. म्हणजे इथे आता रॉक गार्डनच्या इथे आम्ही आलो ना, इथे असं खूप महाग आहे, पण देवबागच्या साईडला स्वस्त आहे, सगळं व्यवस्थित आहे तिथे. त्याच्यामुळे बरं आहे, म्हणजे आपल्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आता बीचवरती पण जे आम्ही बोटिंग वगैरे केली ना इतकं काही महाग नाही, फॅमिलीसाठी असं असतं, खूप छान आहे तिथे. पण जेव्हा आम्ही बेटावरती गेलो ना मध्यभागी, जिथे कुणाल आणि कुणालचे बाबा बघा ते गेले होते दुसऱ्या बोटीमध्ये, ते पण काय असं महाग नाही, आपल्या बजेटमध्ये आहे सगळं, म्हणजे छान आहे तिथे. आणि इतकं मस्त आहे ना देवबाग, मला तर असं खूप असं बरं वाटलं. असं सगळा थकवा शीण जो असतो ना वर्षभराचा सगळं निघून गेलेलं आहे. झालं? हां चला आता निघूया, आपण जेवायला जातो आता. पहिला भूक लागली, आता इकडनं जायचं आहे, चला. आणि आम्ही बघा आता निघालो ना तर हे डॉगी बघा कसे मस्त असे झाडाखाली झोपलेले आहेत, थंडगार वारा, असे झाडं आहेत ना इथे. त्यांना पण गरमी होते ना, सगळे इथेच झोपलेले आहेत झाडाखाली. मस्त गार्डन आहे हे पण, छान आहे. सगळ्यांनी भेट द्या, जर तुम्ही ह्या साईडला आलात ना जरूर भेट द्या ह्या गार्डनला. आता काय तुम्हाला काय मी सगळं नाही दाखवू शकत, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये दाखवलं आहे, पण छान आहे बघा. तर आजचा व्हिडिओ आहे ना तो थोडासा मोठा झालेला आहे, कारण बऱ्याच अशा छान छान गोष्टी होत्या ज्या मला तुमच्या शेअर करायच्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा बघा मोठा झालेला आहे व्हिडिओ. तर इथे आता आम्ही बघा निघालो जेवणासाठी, म्हणजे आणि जेवायचं होतं आणि तिथून नंतर मग आम्हाला घरी जायचं होतं. तर एक छोटंसं हॉटेल तिथे आम्ही बघितलं पुढे मालवणमध्ये, तिथे आम्ही जेवलो. मी व्हेज थाली घेतली आणि ह्या लोकांनी नॉनव्हेज खाल्लं होतं, आणि त्याच्यानंतर मग आम्ही सरळ घरी निघून आलो. मग हे बघा आपले चंटे बंटे घरी आल्यानंतर असे मस्त झोपलेत आरामात, बघ असे रिलॅक्स झालेत बघ. हा आणि तिकडे बघा आमचं काम चालू झालं, झाडांना पाणी घालायचं. तर आता किती वाजले, 6 वाजले संध्याकाळचे. मग अशी घरी येईपर्यंत आम्हाला काहीतरी 5, 5:15 झाले. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर घरातलं बघा होतं ना सगळं, ते आवरलं थोडंसं, अजून बाकी आहे जरासं. आता मी बसले, माझं एडिटिंग राहिलेलं आहे. असं कुठे बाहेर गेलं ना की अशी सगळी कामाची गडबड होते. वाघ्याचोर बघा आता शांत झोपलेले आहेत. मग असे आम्ही आलो ना त्यावेळेस ते कुठे होते, वाघ्या तिथे ना बाहेर होता, आपल्या आड्याच्या बाहेर होता. आणि शेरू मला वाटतं आपल्या आड्याजवळ होता. गाडी बघितल्या बरोबर जे दोघंजण धावत सुटलेत. त्यांच्यासाठी खाऊ आणला होता, दोघांनी खाऊ खाल्ला. आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना जेवायला पण दिलं मी. म्हणजे सकाळी जाताना कसं त्यांचं जेवण दुपार तसं बनवून गेलेली, सकाळच्या वेळी दिलं होतं. आणि आता दुपारचं जेवण आता जेवली, म्हणजे उशिरा जेवली, जरा 5, 5:15 आता जेवलेत. ते शांत आहेत, मस्त असे घराची राखण वगैरे एकदम छान प्रकारे केलेत. कुठे गेलेले नाही दोघंजण, इथेच होते आपल्या आड्यामध्ये, वाट बघत होते की कधी घरातली माणसं येतात. जाम खुश झाले होते. म्हणजे थोडंसं शूटिंग करायला पाहिजे होतं, पण मी पण इतकी थकलेली ना त्याच्यामुळे राहू देत, नेक्स्ट टाईम तुमच्याशी शेअर करेन मी. तर आता माझं एडिटिंग बाकी आहे. असं कुठं बाहेर गेले ना का असं जरा, म्हणजे एडिटिंग कसं थोडंसं केलं मी, आता बघते आता जमते का, कारण आता रात्रीचं जेवण पण करायचं आहे. जर जमलं तर आज होईल, नाही तर मग बघू काय होतं ते. असं
तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला की जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.